जय जवान जय किसान। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी जी जाचक अटी लावण्यात आल्या होत्या त्या वगळण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे। विधान भवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावरती उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या अटी रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली आहे। आता यामध्ये पहा, 2019 मध्ये कर्जमाफीसाठी पात्र झालेले शेतकरी पुन्हा 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आले। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान भरण्यासाठी 2026-27 ची अट रद्द करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली। 2019 मध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी पुन्हा पात्र करण्यात आलेले आणि नियमित शेतकरी बांधवांना जी जाचक अट होती, प्रोत्साहन अनुदान जर मिळवायचं असेल तर आपल्याला 2026-2027 मध्ये कर्ज भरून रेग्युलर व्हावे, ही जी मेन अट होती ती अट रद्द करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या माध्यमातून व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कर्जमाफीच्या जाचक अटीविरोधात मोर्चा आंदोलने काढण्यात आले। त्याचा विचार करता सरकारने अटी शिथिल केल्या व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात लावलेल्या कर्जमाफीच्या अटीविरोधात सूर व शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला अटी रद्द करण्यास भाग पाडण्यात आले आणि हा दिलासादायक निर्णय शेतकरी बांधवांच्या हिताचा आहे। शेतकरी बांधवांनो, साधारणतः यामध्ये राज्यातील 12 ते 15 लाख शेतकरी या कर्जमाफीतून वंचित राहील अशी शक्यता होती, पण या निर्णयामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, लवकरच या संदर्भात GR निर्गमित होईल आणि अटी रद्द केलेले शुद्धीपत्रक काढण्यात येईल। जे नवीन शेतकरी या अंतर्गत पात्र होतील त्या संदर्भात नवीन GRच्या माध्यमातून यांना शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीविषयी नवीन GR नवीन शुद्धीपत्रक आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वात अगोदर अपडेट कळवण्यात येईल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। शेतकरी कर्जमाफीविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।